हॅलो मित्रांनो, आता आपण धारूर शहरापासून 3 किलोमीटर अंतर डोंगराच्या ठिकाणी म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी अंबाचंडिका देवीचे मंदिर आहे. आपण त्या ठिकाणी आता जात आहोत. त्या आपण जाण्यासाठी मंदिराकडे जाणार आहोत. की तुम्हाला डोंगराचा पूर्ण भाग आणि रस्ता दाखवणार आहोत. हा बघा डोंगराचा परिसर. हे बघा आमचा लहान मुलगा सुद्धा आला आहे. माऊली कुठं आला तो? आंबचुंडीला जायचं आहे अजून आपल्याला. असा डोंगरातून रस्ता आहे, डांबरी रस्ता. आजूबाजूचे डोंगर बघा, किती छान वातावरण झालेलं आहे. हे 5-7 दिवस झालं पाऊस पडायला आहे म्हणून हे वातावरण तयार झाले. अजून आपण पुढे जाणार आहोत. बघा हा रस्ता एकदम डोंगरात आहे. ही देवीचं मंदिर. हे बघा इथून खाली उतरायचं आपल्याला. आता हे मोटरसायकल येईल एक. येताना पूर्ण चढे मित्रांनो, जाताना उतार आहे सगळा. का मित्रांनो, आपण एक डोंगर उतरलाय आताशी. आता याच्या खाली जायचं आहे आपल्याला. हे बघा शेळ्या मेंढ्या चरत आहेत. हे बघा खालून कसं दिसतंय वातावरण बघा. हे वरचा डोंगर. आपण आता दुसरा डोंगर उतरत आहोत. छोटासा तलाव आहे इथं बघा. पूर्ण डोंगरात वातावरण आहे, हिरवगार झाले पाऊस पडल्यामुळं. बघा रस्त्याने आता दुसरा डोंगर उतरायलो होतो आपण. हे बघा या खालच्या डोंगराच्या पायथ्याचं वातावरण. हे बघा बघा आलो दुसऱ्या डोंगराच्या खाली आलो होतो आपण. आता थोडंसं अंतर राहिलेलं आहे. 1 ते 100 मीटर अंतर राहिलेलं आहे मित्रांनो. बघा डोंगर कसा हिरवागार झालेला आहे पावसामुळे. ठीक आहे. या ठिकाणी नवरात्र एसटी थांबते मित्रांनो. खूप गर्दी असते, जत्रा भरते नवरात्रात. हे डोंगर पूर्ण डोंगर आहे. आता आपण चाललो. ही मंदिराची कमान दिसते, देवीच्या मंदिराची. हे सगळं दिसतंय तुम्हाला. ही पूर्ण आजूबाजूला डोंगर आहे. नका मित्रांनो, हे आता आम्ही कमानीतून जात आहोत. देवीचा परिसर पहा. ही पाण्याची टाकी, पाण्याची व्यवस्था. हे हॉल आहे बघा. इथं लग्न सुद्धा होतात मित्रांनो. काय मित्रांनो, मंदिराच्या बाजूनं नदीवरती डोंगरातून पाणी येतं. हे आता बघा आजूबाजूचा डोंगर. ह्या नदीवर बसण्यासाठी पूल केलेला आहे मित्रांनो. त्याच्यावर पर्यटक बसतात.
हे देवीचं मंदिर आहे पहा. हे बसण्यासाठी आसनं केलेले छोटे छोटे. हे एक छोटं मंदिर आहे. आता आम्ही चालूत मंदिराकडे. हे बघा पहा पाणी. बघा इथून पाय धुण्यासाठी उतरतात ते पायऱ्या छोट्या छोट्या. बघा पूर्ण निसर्गरम्य ठिकाण. बघा डोंगरावर शाळ्या मेंढ्या चारतात. मित्रांनो मंदिर. देवीचं मंदिर आहे मित्रांनो. देवीचं मंदिर आहे बघा. इथून आत जाण्याचा मार्ग आहे. हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, मोठे मोठे दगड. ही घंटी बांधलेली आहे बघा मित्रांनो. ही नवसाच्या घंट्या बांधलेल्या आहेत बघा. हे आलो तर आपण आंबचुंडीच्या पायथ्याशी. पूर्ण डोंगराच्या पायथ्याशी मंदिर आहे हे. पाणी कसं वाहत आहे. पाण्याचा आवाज कसा आहे मित्रांनो. माऊली कसं वाटतं येऊन. बघा किती आनंद झाला आहे आमच्या मुलाला. बघा बघा हे मंदिर. वरी डोंगर, डोंगराच्या खाली मंदिर. पूर्ण निसर्गरम्य ठिकाण आहे मित्रांनो. पावसाळ्यात खूप करमत आहे इकडं. तुम्ही आला तर कधी भेट द्या. बघा भरपूर पाणी आलं. याच्या 5-7 दिवसात पाऊस पडल्यामुळं. इथं जेवण्यासाठी पण बसतात मित्रांनो पर्यटक आल्याच्या नंतर. बघा इथं ही फरशी केलेली. इथं जेवणाची सुद्धा बसण्याची व्यवस्था आहे. निसर्गाचा भरपूर आनंद लुटता येतो मित्रांनो. बघा हे आमचा मुलगा म्हणायला आहे पाण्यात उतरायचं आहे. इथं पायऱ्यात जाण्यासाठी बघा. जा ना खाली पाय बुडो. खूप मस्त वाटतंय मित्रांनो इथे येऊन. खेकडा आहे पाण्यात. खूप मस्त वाटायला बघा निसर्गरम्य ठिकाणी येऊन. आज रविवारचा दिवस.
लहान मुलाला सुट्टी होती, त्यानं तो आग्रह केला, म्हणले पप्पा आंबतुंडीला जाऊन येऊ, पाणी बघायचंय. पप्पा खेळतोय. खेळते. खेळतोय. खेळतोय. भीती वाटायली मला. घंटी वाजवायची. ए बाबा. वाजव ना. तो किती माग. चला मित्रांनो, झालं दर्शन आपलं. आता निघण्याच्या तयारी, निघालो होतो आता धारूरला. नाही, लांब जाते ती पाणी. चलो मित्रांनो, आता बाय. बाय का? बाय बाय. म्हणजे बाय बाय. चला. नाही 2 मिनिटं थांबा.